राम राम मंडळी. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात बघा आपल्या मावड्यापासून झालेली ती. ह्यो आमचा मावडा आहे बघा. कशी काय निवांत असतो वाघ बघा, निवांत एकदम. सकाळ सकाळच्या पारी म्हटलं तुम्हाला आपली दारातली बाग दाखवा. हे बघा गुलाबाची झाडं आहे ती. 4-5 प्रकारची झाडं लावल्यात बघा. छोटीशीच जागा आहे पण त्यात लावल्यात, ते मस्त आल्यात एकदम. हे बघा हे आपलं चुलीवलं पाणी बघा, एक नंबर. हिटरच्या पाण्याला काय करता हो. नंतर ना हे बघा आमरा आहे, आमच्या इथले आहे. एक नंबर वातावरण आहे. तुमच्या त्या शहरातल्या बागापेक्षा खतरनाक. विषयच खोल. आता तुम्ही म्हणताल कुठं चालला आहे, तर आपण चाललेलो आज सोमेश्वरला. कारण की सोमेश्वरला म्हणजे कारण असं होतं की आता दिवाळी आली, तुम्हाला तर माहितीच आहे. मग काय दिवाळीची साखर आणावी लागते, कारण की आपण सभासद आहे ना कारखान्याचा, आपला ऊस असतो कारखान्याला. त्यामुळे तिथनं साखर आणतो आपण दरवेळेस. मग फायनली आपण डायरेक्ट आलो सोमेश्वरमध्ये बघा. हे बघा सोमेश्वरचा कारखाना कसं काय विषय खोल आहे का ना. हां, खतरनाक. आलो फायनली तर बघा समोरच आहे, त्याच्या गोडाऊनच ते डायरेक्ट साखर वाटायचं. काय लांग तर भली मोठी लागली होती. मग काय म्हणलं थांबावं थोड्या वेळ इथंच, आता जाता कुठं तरी मोकारचं हिंडत बसण्यापेक्षा म्हणलं लाईनीत थांबावं. बघता बघता आपला नंबर बी लवकर आलताच. पण इथं कसं आहे बघा, शेवट शेतकऱ्यानं स्वतःचा ऊस द्यायचा आणि शेवट त्यानंच हमाली करायची. विषय लय खोल आहे हो. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे बेकार आहे, बेकार. नंतर ना काय आला आपला नंबर, मग घेतलं पोतं आपलं डायरेक्ट साखरचं आणि टाकलं गाडीवर. मग काय निवांतमध्ये आपलं हाणले की निघालो घराकडं. काय जाता जाता म्हणलं आपलं कोणाचं तोंड दाखवावं मला बी कसं काय ओके मध्ये. काय चला म्हणलं फायनली आपण माघारी चाललेलं. तेवढ्यात कार्यकर्ता मासं पकडत बसलेलं. ही दोघं येत होतं आणि एक निबार आत बसलेला मधोमध. म्हणलं आता ह्याला काय लय मासं गावतात म्हणलं. चांगलं आहे म्हणलं. फायनली आपण डायरेक्ट आपल्या इथं फार्मात आलतो. बघा ह्यावेळेस नारळाची झाडं बिडं कशी काय ओक्यामध्ये लावली. नंतर या दोन्ही डॉनला बाहेर फिरवाय आणलं व्हायचं गेल्या काय ह्यांना फिरवाय आणले गडी खुशच असतात हो, एकदम असं चेकाळत येतं. नंतर ना आपण टेरेसवर जाऊन म्हणलं आज इथलं गावाकडचा व्ह्यू दाखवावं तुम्हाला कशी काय खतरनाक का नाही. चला गावाकडं आपला एवढा दिवस होता, म्हटलं आता रिटर्न निघावं पुण्याकडं, कारण बाकीची आपली कामं तर झालतीच करून. फायनली ट्रेन पकडली ना आलो डायरेक्ट पुण्याला. चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.